नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले साताऱ्याला आणि निमित्त आहे देव माणूस आणि त्याच्यामध्ये गोपाळ जे पात्र साकारलंय त्यांच्या 2 आया आहेत. सरप्राइझिंग असेल, प्रोमोमध्ये पाहिलं सुद्धा असेल. स्टील मला विचारायचंय, 2 बायका एका घरात कशा काय राहू शकतात? सुखाने आणि आनंदाने. पण हे असं आतलं बोललात की फक्त वरवरचं? नाही, जनरली काय होतं की 2 बायका जेव्हा आहेत घरात तर त्या भांडणं करतील किंवा ते एक असतं ना वरचढ कुरघोडी. पण ह्याच्यात थोडंसं वेगळं आहे आणि गंमत आहे फार याच्यामध्ये. तर ही मोठी बायको आहे आमची, फुलात आहे, ताई आहे माझी ती. आणि मी रंजना आहे. तर ताई सोशिक आहे आणि मी आळशी आहे, त्यामुळे मला माहिती आहे गोड बोलून कसं कामं करून घ्यायचंय. आणि मुळात तिचा स्वभाव खूप सगळं करण्याचाच आहे, त्यामुळे ती करत राहते म्हणून आमच्यात भांडणं नाही आहेत. पण एक बोलू का, ते एक असतं ना 2 बहिणी असल्या की लहान बहीण मोठी दिसते आणि मोठी बहीण लहान दिसते. सेम इथे तसं काहीतरी झालंय. तुम्हाला काय बोलायचंय रोल बाबतीत आणि अख्ख्या ऑल ओव्हर एक्सपिरियन्स बाबतीत? नाही, खूपच छान आहे. खरं तर फुलाबाई अगदी गोपाळची आई आहे ती, आणि शोषिक दाखवली आहे. कारण म्हणजे लहानपणापासून, म्हणजे तो लहान असतानाच अगदी दूर झालेला आहे आणि तो आता एवढ्या दिवसांनी येतो आहे. तर मला कौतुक आहे माझ्या मुलाबद्दल, आणि म्हणजे कुटुंबाबद्दल पण एक आपुलकी आहे. सगळं जिव्हाळ्याने त्यांना एकत्र ठेवतीये, करते. कारण मला वाटतं की माझं कुटुंब माझं आहे, की अगदी वेगळं कोणी राहू नये, सगळ्यांनी एकत्र राहावं असं माझं म्हणणं असतं. म्हणजे अगदी मी हिला पण हक्काने म्हणत असते की बाबा हे काम कर, असं कर, तसं कर. पण हिचं आपलं चालू असतं की हा करते की, पण नाही करायचं ते मलाच असतं. पण आपला हक्क गाजवत असते, पण माहितीये पण हे करणार नाही. पण आहे आमचं बॉन्डिंग तसं खूप छान आहे आणि ऑल ओव्हर आमचं सीन पण छान झालेले आहेत. खूप छान वाटतं इकडे काम करायला पण. आणि एक त्याच्या आईचं मी कॅरेक्टर करते आहे, खूप अक्षरशः भरून येतं मला ते भूमिका करताना. देव माणूस मधला अध्याय, पहिला अध्याय झाला, दुसरा अध्याय झाला, आता मधला अध्याय आला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर बोलतात ना गाजलेली मालिका ही. आणि लोक आवर्जून बघत होते की ती पण भाग घेऊ दे. आणि अजून सुद्धा ट्रेलर पडल्यावर सगळे एक्सायटेड, अरे बापरे आता नवीन काय घडणार आहे. पण नवीन काय घडणार आहे मध्ये थोडी तरी हिंट द्याल का तुम्ही? हिंट हीच आहे की नो हिंट. कारण नाही, आणि मुळामध्ये कसं आहे की तो काय करणार आहे पुढे, त्याची नेक्स्ट मूव्ह काय आहे हे काहीच माहिती नाहीये. गोपाळ म्हणून तो आता इथे आलेला आहे आमच्या फॅमिलीमध्ये, आणि काय तो घडवणार आहे ह्याची खरोखर आम्हाला पण उत्सुकता आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की हा आमचा खरा गोपाळ आहे का, की काय आहे हे आम्हाला माहिती नाहीये. पण जेवढं प्रेम पहिल्या 2 सीझनला मिळालं किंवा ज्या अपेक्षा निर्माण करून ठेवल्या, आता तू म्हणली की ट्रेलर बघितल्यानंतर खूप उत्सुकता वाढली, तर त्या अपेक्षांची पूर्ती करणारा हा सीझन आहे, मधला अध्याय. पण ह्या अख्ख्या मधल्या अध्यायामध्ये तुम्हाला मेन काम करायला मिळतं आणि मेन म्हणजे एक जबाबदारी असते, ते कॅरेक्टरची, पात्राची, लोकांच्या अपेक्षा वाढतात. सो तुमच्यामध्ये काही असं दडपण आलेलं का की आता काय करायचं, एवढं मोठं कॅरेक्टर मिळालंय, पूर्ण महाराष्ट्र आपल्याला बघणार आहे, पुन्हा मग ते त्याच पात्रामध्ये आपल्याला असं म्हणजे एक इमोशन जोडतं ना त्या पात्रासोबत, ते जोडलं जाणार आणि ही जबाबदारी आपल्यावर आहे. सो कसं वाटतंय आणि ती जबाबदारी पार पडताना किती दडपण आलेलं? दडपण खरं म्हणजे नाही आलेलं आहे. कारण असं आहे की पहिले 2 सीझन जे होते ती त्याच्यामधले कलाकार जे होते ते सेम होते. आता एक वेगळीच फॅमिली तुमच्याकडे येणार आहे. तर तसं म्हटलं तर कामाचं दडपण नाहीये, पण की ज्या अपेक्षा खूप जास्त तयार झालेल्या आहेत पहिल्या 2 सीझनच्या, तर त्या मानाने आपल्याला जे कॅरेक्टर मिळालं ते आपण निभावू शकू का याचं मात्र नक्की दडपण आहे. लिखाणामध्ये सगळीच कॅरेक्टर इतकी तगडी आणि स्ट्रॉंग लिहिलेली आहेत की प्रत्येक जण हे इतकं कमाल आहे की ते एक अर्कचित्र आहे मी म्हणते. आणि त्या दृष्टीने दडपण आलेलं आहे. पण सगळे सहकलाकार आहेत, किरण आहे, अभ्यंकर सर आहे, आजी आहे आणि आमचे कॅप्टन राजू सावंत सर. तर ते इतकं छान खेळीमेळीने सगळ्या गोष्टी घडवून आणताय. तर त्यामुळे आम्ही प्रोजेक्टमध्ये इन झाल्याच्या दिवसापासूनच असं वाटतंय नाही ही गोपाळची फॅमिली आहे, मजा येते. नरू आजी जसं तुम्ही बोललात, त्यांचे जे होत्या म्हणी स्वतः तयार केलेल्या त्या ऍक्च्युअल तशाच आहेत की त्यांना मस्तीखोर किंवा म्हणतात ना मिळून मिसळून राहणाऱ्या, आणि त्याचा स्वभाव कसा आहे, कारण त्यांचे मीम्स खूप झालेले, त्यांच्या सगळ्या डायलॉग्स ते अजूनही होतात.
तर त्या स्वतः पण त्याचे म्हणी म्हणजे स्वतः घेतात पण त्या म्हणी, आणि जे म्हणतात की जसं शिव्या हे करणं ते स्वतःहून पण करतात, आणि काही लिहून पण येतात की जे लोकांना आवडतात. म्हणजे आता अगदी पूर्वी म्हणजे 2 आपले झाले भाग आपले, त्यामध्ये पण त्यांनी अक्षरशः गाजवून केलंय पूर्ण ते एपिसोड सगळे, आणि ह्यामध्ये पण ते खरंच खूप छान करतायत. आणि मेन कसं, आम्ही सगळे एकमेकांना खूप सपोर्ट करत आहोत त्याच्यामध्ये. किरण दादा आहे, परत आपले अभ्यंकर सर आहेत, आजी आहे, रंजू आहे, आणि अजून वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आमच्या याच्यामध्ये, की खूप सगळे अगदी ताकदीचे कलाकार आहेत त्याच्यामध्ये, आणि वेगवेगळे तुम्हाला अंग असे बघता येणार आहेत भूमिकेचे सगळे. त्याच्यामुळे मला छान वाटतं. इथे आजीबद्दलचा जो प्रश्न विचारला त्याच्यात असं सांगावं असं वाटतंय की घरापासून दूर आलेलो आहोत. आपली घरची आई जशी असते ना, की खूप लाड नाही करत. हा, प्रेम करते पण सॉरीच, म्हणजे लाड केले तर मग धरून हाणणार. तर तशी मला आई मिळालेली आहे आणि हक्कानं आम्हाला आजीच्या रूपामध्ये, की म्हणजे आईची आठवण आली की तिला जाऊन एक मिठी मारली ना, की ती असं छान माया करते आणि म्हणतात की अगं नाही माझं डोकं दुखतं, हॅट मेले काय पण बोलते. तिला हक्काने बोलतो की बाबा आपली आईच आहे म्हणून. त्याच्यामुळे असं घराची म्हणतात ना, तेवढं हे नाही वाटत की नाही आईच आहे आपल्याजवळ, आणि तेवढं ती पण आम्हाला हे करते. अगदी मुलीच आम्ही ती ऑन स्क्रीन तिला जो सेन्स दाखवलाय की एक अंधपणामुळे आलेला, तर तो ऑफ स्क्रीन सुद्धा तिला तेवढाच माणसांचा गंध आहे, की तिला बरोबर कळतं की कुठला फेक माणूस आहे, कुठला जेन्युइन आहे, आणि ती कॅच करते तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिच्यासमोर फेक नाही वागू शकत की अगं मला असं झालं, चल तिकडे, काही झालं नव्हतं तुला. ती व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला ओळखते. अगदी पहिल्या भेटीत पण ती ओळखेल की हा ही अशी, ती तशी, ती तशी, आणि तोंडावरती अगदी क्लिअरली बोलणार. आणि खूप प्रेम करते. म्हणजे असं वाटलं ना की काही नाही, येऊन फक्त हा बस एवढंच करणार, पण म्हणजे एक आईवाली फिलिंग आहे ती. खूप छान वाटतं. मला खूप छान वाटतं ऐकून, की कारण आर्टिस्ट भारत सर ऑब्व्हियस आहे की घराची आठवण येते आणि सगळ्या गोष्टी होतात. सेटवरती कुठेतरी एक कमी जाणवतेच ती. आपण किती म्हणालो की फॅमिली आहे, पण सेटवरची ती कमी जाणवते, ती फॅमिलीच भरून काढते, आणि तुम्हाला ते भेटलंय. सो खूप छान वाटतंय मला या गोष्टीचं. आणि साताऱ्याला तुम्ही बोललात, तर किती दिवस झाले तुम्ही इथे आहात, आणि सगळी तुम्ही बोलला ही फॅमिली क्रिएट होते, ती किती दिवस झाली आता? 1 महिना पण नाही झालेला आहे. 12 जूनला आम्ही शूट स्टार्ट केलंय. त्याच्या काही दिवस आधी यांचं वर्कशॉप वगैरे झालं. दिवस झाले, म्हणजे मी पण इकडे आहे अगदी 15 दिवसापासून, म्हणजे इथे चालूच आहे आमचं कम्प्लीट. म्हणजे अगदी ऑडिशन पासून, ह्याच्यापासून परत मॉक शूट, परत आपले फोटो शूट सगळे चालूच होतं. त्याच्यामुळे थोडीफार कधी कधी घरची आठवण येत होती. पण आता कसं रुळलोय आम्ही एका कुटुंबामध्ये, आणि असं वाटतं की हे माझंच कुटुंब आहे. त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण सीन करताना असं वाटतं की नाही की हे माझे आहेत, पण एकदा सीन संपून जेव्हा घरी जातो तेव्हा थोडंफार आठवण येते की आपल्या घरची पण आहे, की कधी असं वाटतं की जावं, पण नाही, आता रुळलोय, छान रुळलोय. आणि इतके कलाकार आहे, आणि प्रत्येकाचं काम बघत असताना खूप मजा येते, खूप शिकायला मिळतं आहे. आणि मी म्हणलं तसं की अर्कचित्र आहे, त्याच्यामुळे असे खुसू हसणार आहेत. म्हणजे काय हिंट आहे, तर तुम्ही भरपूर हसणार आहात, तुम्हाला टेन्शन येणार आहे, आणि चिडचिड होणार आहे, लोकांबद्दल प्रेम वाटणार आहे, सगळंच आहे, सगळं आहे. व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये. आज सई तामणकर येणार आहे, तर त्यासाठी किती एक्साइटेड आहात? म्हणजे सई येणार आहे आणि अख्खा एक एपिसोड होणार आहे ना शूट त्याच्यामध्ये, सो ती एक वेगळी एक्साइटमेंट असेल. खूप छान वाटतंय. म्हणजे शब्दामध्ये नाही सांगता येणार, पण असं खूप सिरियलमध्ये असं फार क्वचित घडतं की खूप मोठा सेलिब्रिटी येतो आणि येऊन नुसतंच हाय बाय करून नाही, तर एपिसोड शूट करते. भारी वाटतंय की त्या सुद्धा या निमित्ताने आपल्या कामाचा एक भाग असणार आहेत. आणि कौतुक एवढ्या गोष्टीचं वाटतं की ती माझ्या गोपाळच्या दुकानाचं उद्घाटन करायला येणार आहे, म्हणून मला खूप कौतुक आहे की बाबा मला अगदी कौतुक आहे की माझ्या मुलाच्या दुकानाचं ओपनिंग करायला येणार आहे, उद्घाटनाला येणार आहे. मला खूप कौतुक आहे की ती इकडे येते. खरंच खूप भारी वाटतंय. पण मला पण भारी वाटते येऊन. साताऱ्याचा माहोल कसा आहे? इथे फार गरमी, पाऊस, काय आता मुंबईला तर जोरदार पाऊस होता, तर इथे कसा पाऊस आहे? तसंच आहे मोसम, म्हणजे कधी ऊन कधी पाऊस आहेच, पण खूप छान वाटतंय. म्हणजे अक्षरशः वाटतं की मुंबईपेक्षा असं वाटतं की गावचं खूपच म्हणजे वातावरण छान आहे.
आणि म्हणजे तसं आम्ही हेल्दी पण असं वाटतं की राहतोय आम्ही हेल्दी. एवढं पोल्युशन नाही आहे खरं तर. आणि गावची लोक खूप प्रेमळ आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण. म्हणजे अगदी अभ्यंकर सर पण अगदी लहान मुलांना पण तिकडे सीन चालू असतो तरी पण साईडला जाऊन भेटतात, करतात, बोलतात. आंबे जांभूळ वगैरे असं तोडायला बिडायला समोर स्वतः तिकडे बसून खातोय वगैरे आम्ही लोक पद्धतशीरपणे आंबे तोडून. छान आहे. तर छान वाटतंय तिकडे अगदी सेटवर पण वाटतं की आपल्याच गावी आलोय. आणि एक असं आहे की इतका जिव्हाळा आहे माणसांमध्ये. मुळात माणुसकी जी आहे ती आतून आहे, ती दाखवण्यासाठी नाहीये. तर छान वाटतं एवढ्या माणसांशी जोडले जातोय तेव्हा. भाषा शिकायला मिळते. पाचगणी महाबळेश्वरच्या जवळ असल्यामुळे निसर्ग इतका भरभरून देतोय छान वाटतं. की तो तुम्हाला आतून पण शांत करतोय आम्हाला. की कलाकार म्हणून काम करत असताना जे एक सॅटिस्फॅक्शन आहे, त्याच्याबरोबर माणूस म्हणून आतून जे एक शांतता लागते ती हे सगळं परिसर आम्हाला देतो. त्यामुळे खूप छान वाटतं. खूप सुंदर वातावरण आहे. मला खूप छान वाटलं गप्पा मारून. ऑल द बेस्ट. आपण पुन्हा भेटूया आणि तेव्हा जास्त गप्पा मारू, कारण तेव्हा कॉन्टेंट असेल आपल्याकडे बोलायला. नक्की. प्रेक्षकांना काय बोलायला? हो. ती बहिणी आहात आता सोबत, सो ती जोडी बहिणींची ती प्रेक्षकांना कशी आमंत्रण करील? फुलत आहे. अगं 2 जून पासून आपली सिरियल सुरू होतीये. मग आमंत्रण करू का? करू आहे ग? करते की. 2 जून पासून 10 वाजता होणार आहे. पण हा. ते सांगते का नाही तू, का नुसतं विचारती? सांग की रोज बघायला. मी सांगू आहे. मग आता कोण मी सांगणार आहे? सांगते काय आता, कोण बोले ना ऐक ना. तुम्ही 2 जून पासून बघायला विसरायचं नाही. झी टीव्ही वरती रोज रात्री 10 वाजता देव माणूस बघायचं नक्की. मधला अध्याय.